सर्वज्ञ श्री चक्रधर संख्येनं जास्त होता पण एकदा अजून जय जयकार करायचा आहे आपण. सर्वज्ञ श्री अखिल भारतीय महानुभाव परिषदेचं हे 38वे अधिवेशन. या ठिकाणी आज आपण खाली बसा मंडळी. दादा मीडियावाली मंडळी आपण जरा खाली बसलं तर तिकडे मागे बसलेल्या सगळ्यांना हा कार्यक्रम बघता येईल. आणि 38वे अधिवेशन या ठिकाणी संपन्न होत आहे. या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित असलेले महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, त्याचप्रमाणे आतापर्यंत ज्यांनी या अध्यक्षपदाची धुरा सांभाळली असे परमपूज्य परमादरणीय सध्या कवीश्वर कुळाचार्य, फलटण निवासी आदरणीय श्री विद्वांस बाबाजी, उपाध्य कुळाचार्य परमपूज्य परमादरणीय सध्या रणाईचे निवासी आदरणीय श्री बिडकर बाबाजी, परमपूज्य परमादरणीय श्रद्धेय या ठिकाणी कवीश्वर कुळाचार्य परमपूज्य आदरणीय श्री कनाशीचे बाबाजी, परमपूज्य आदरणीय सध्या पारमांडलाच कुळाचार्य परमपूज्य आदरणीय श्री जळगाव जाळीचा देव निवासी आदरणीय श्री बाबा, परमपूज्य परमादरणीय सध्या कवीश्वर कुळाचार्य रिद्धपूर निवासी आदरणीय श्री बाबा, पंचकृष्ण प्रबोधन परिषदेचे अध्यक्ष परमपूज्य परमादरणीय सध्या बुलढाणा जाळीचा देव निवासी आदरणीय श्री लोणारकर बाबाजी, अखिल विश्व महानुभाव परिषदेचे कार्याध्यक्ष परमपूज्य परमादरणीय सध्या पैठण निवासी आदरणीय श्री शेवलीकर बाबा उर्फ धाराशिवकर बाबा, त्याचप्रमाणे उपस्थित या ठिकाणी असलेले परमपूज्य आदरणीय उपाध्य आमनाय आचार्य महंत श्री साळकर बाबाजी, परमपूज्य परमादरणीय सध्या उपाध्य आमनाय आचार्य प्रवर श्री रिद्धपूरकर बाबाजी अजिंठा, त्याचप्रमाणे या ठिकाणी परमपूज्य आदरणीय सध्या छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी आश्रमाच्या संचालिका परमपूज्य आदरणीय तपस्विनी आत्याबाईजी उर्फ आदरणीय सध्या महंत श्री नागराज बाबा, यासह या ठिकाणी सर्व उपस्थित मंडळी सगळे महाराष्ट्रभरातले, महाराष्ट्राच्या बाहेर भारतभरातल्या संतांनी कालपासून या अधिवेशनाला खऱ्या अर्थानं उपस्थिती लावलेली आहे. परमपूज्य आदरणीय श्री सुभाषरावजी पावडे साहेब या ठिकाणी यांनी आज सकाळपासून आपलं 9 वाजतापासून अधिवेशन सुरू झालं आणि पावडे साहेबांनी या अधिवेशनाची खऱ्या अर्थानं सुरुवात केलेली आहे. आज महानुभाव पंथाच्या वतीनं आम्हाला 3 आमदारांचा या ठिकाणी सत्कार करायचा आहे. ते महानुभाव पंथाचे आहे. सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंच्या तत्वाचं पालन खऱ्या अर्थानं ते करत आहेत. असे अचलपूर मतदारसंघाचे आमदार माझे शिष्य आहेत साहेब, असे आदरणीय प्रवीण तायडे या ठिकाणी त्यांचाही महानुभाव पंथाच्या वतीनं साहेबांच्या समक्ष सत्कार होणार आहे. त्याचप्रमाणे आदरणीय आमचे अमोलजी जावळे, अमोल हरिभाऊ जावळे, हरिभाऊ हे महानुभाव संप्रदायाचे, अमोल हा सगळा परिवार महानुभाव संप्रदायाचा आणि म्हणून अमोलचाही सत्कार या ठिकाणी खऱ्या अर्थाने आपण करतो आहोत. त्याचप्रमाणे आदरणीय सौभाग्यवती श्वेताताई महाले, कारण विद्याधर महाले हे महानुभाव पंथाचे आहे. लहानपणापासून खऱ्या अर्थानं त्यांच्यावर श्री चक्रधर स्वामींच्या तत्वाची शिकवण आहे आणि म्हणून या ठिकाणी आदरणीय सौभाग्यवती श्वेताताई महाले यांचाही आम्ही या ठिकाणी सत्कार महानुभाव पंथाच्या वतीनं या ठिकाणी ठेवलेला होता. या ठिकाणी नाशिकच्याही आमदार मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे अविनाशजी ठाकरे या ठिकाणी नागपूरहून खऱ्या अर्थानं उपस्थित झालेले आहेत. आणि हे अधिवेशन आज या ठिकाणी संपन्न होत आहे. या कार्यक्रमाची सगळी आयोजक मंडळी आहे साहेब. बाळासाहेब सानप असतील, आज आपल्या दिनकरांना खऱ्या अर्थानं उपस्थित नाही, जरी ते मनसे असले
पण आमच्या दिलशे नक्की ते आहेत एवढंही खऱ्या अर्थानं सांगतो. कारण महानुभाव संप्रदायात जितकी काही मंडळी असेल, अनेक पक्षात मंडळी आहे ती, नाही असं नाही, महाराष्ट्रभर आहे. अनेक पक्षामध्ये महानुभाव संप्रदायाची मंडळी काम करणारी आहे. मग ती गोंदियात शेंडे साहेब असोत की अजून महाराष्ट्रभर असो, जेव्हा जेव्हा इतर पक्षातही असलेल्या लोकांचं महानुभाव पंथाबद्दल ज्या ज्या वेळेस काम पडतं त्या त्या वेळेस मी साहेबांकडे त्यांना खऱ्या अर्थानं घेऊन जातो आणि साहेब त्याच वेळेस ते काम कुठला पक्ष वगैरे न बघता त्याच वेळेस ते काम खऱ्या अर्थानं करतात. आणि अशा पद्धतीनं आदरणीय बाळासाहेब असतील, दिनकर अण्णा असतील, त्याचप्रमाणे आप्पा भोजने असतील आणि आमचे प्रकाश सेठ नन्नावरे असतील. प्रकाश सेठला साहेब चांगले ओळखतात. खरं तर मला दिसल्यावर साहेब दंडवत करतील की नाही, पण प्रकाश सेठ दिसले की त्यांना ताबडतोब साहेब म्हणतात दंडवत. म्हणजे अशी ओळख खऱ्या अर्थानं झाली. आणि ही प्रकाश सेठ असतील, त्याचप्रमाणे राजेंद्र जायभावे असतील, अजून बरीचशी मंडळी आहे, आमच्या त्र्यंबकचे भोजने परिवार असेल, ही सगळी अनेक मंडळी आहे ज्यांनी या नाशिककरांनी हा कार्यक्रम खऱ्या अर्थानं या ठिकाणी घेतला. आज अखिल भारतीय महानुभाव परिषदेचं हे अधिवेशन आहे. या अधिवेशनामध्ये मी अभिनंदनाचा ठराव मांडणार आहे की यापूर्वी असं कधी घडलं नाही. महाराष्ट्राच्या आता हे 38वे अधिवेशन दर 3 वर्षांनी येतं. 114 वर्ष अखिल भारतीय महानुभाव परिषदेला झाले. यापूर्वी ती धर्मोन्नती परिषद म्हणून खऱ्या अर्थानं कार्यरत होती. 114 वर्षात कुठल्याच महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी आमच्या अखिल भारतीय महानुभाव परिषदेची दखल घेतली नाही. ती आज खऱ्या अर्थानं आमच्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी देवेंद्रजींनी खऱ्या अर्थानं या परिषदेच्या कार्याची या ठिकाणी दखल घेतलेली आहे. साहेबांचं मी अभिनंदनाचा ठराव यासाठी मांडतो. तुम्हा सर्वांना माहीत असलं पाहिजे की खऱ्या अर्थानं या राज्याचं मराठी भाषा विद्यापीठ, महानुभावांचं नाही, या राज्याचं मराठी भाषेचं विद्यापीठ, जगातलं पहिलं विद्यापीठ जर कुठं स्थापन करायचं असेल, ही चर्चा जर महाराष्ट्रावर सुरू झाली त्यावेळेस या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की नाही, खऱ्या अर्थानं ते रिद्धपूरला झालं पाहिजे, तिथे मराठीचा आद्य ग्रंथ लिहिला गेलेला आहे आणि त्या ठिकाणी ते विद्यापीठ खऱ्या अर्थानं झालेलं आहे. 200 कोटी रुपये निधी खऱ्या अर्थानं दिलेला आहे. महाराष्ट्र सरकारच्या वतीनं ज्या कुलगुरूंना नेमला, साहेब अत्यंत अभ्यासू असलेलं व्यक्तिमत्व, 8 महिन्यात मराठी भाषा विद्यापीठ सुरू व्हावं. मधातल्या काळात कुठला कर्मचारी वर्ग त्यांच्या जवळ नाही, कुठला निधी नाही, तरी त्यांनी ते अशा पद्धतीनं खऱ्या अर्थानं पुढे नेलं की आज विद्यापीठामध्ये 70-80 ऍडमिशन घेऊन मुलं आता त्या ठिकाणी शिक्षण घ्यायला लागलेले आहे. सरकारने पूर्ण निधी खऱ्या अर्थानं त्याला दिलेला आहे. पदमान्यता कराणी झालेली आहे. पण कुलगुरू सुद्धा इतक्या तन्मयतेनं त्यांनी काम केलं. हा माणूस कुलगुरू असताना गिरीश भाऊ याटोणी सुद्धा विद्यापीठात पोहोचले, सहकार्याच्या 2 व्हीलरवर सुद्धा विद्यापीठात पोहोचले की हे माझ्या मराठी भाषेचं विद्यापीठ आहे. आणि म्हणून ते काम खऱ्या अर्थानं जलद गतीनं झालं पाहिजे आणि या राज्याच्या मुख्यमंत्र्यांचं स्वप्न आपण खऱ्या अर्थानं साकार केलं पाहिजे. या माध्यमातून खऱ्या अर्थानं काम केलं. हे सगळं आपल्या काशी नगरीत खऱ्या अर्थानं झालं. रिद्धपूरचं रेल्वे स्टेशन असेल, प्रचंड मागणी होती, नाकारलेलं होतं. ज्या वेळेस हा विषय मी राज्याच्या मुख्यमंत्र्यांना सांगितला, त्यांनी रेल्वे मंत्र्यांशी चर्चा केली. हा विषय ज्या वेळेस राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक पूजनीय डॉक्टर मोहनजी भागवतांसमोर मी मांडला, कारण मी अनेक संत संमेलन त्या बाजूने खऱ्या अर्थानं युपी मध्ये केलेले आहेत. खतोली असेल, सरसावा असेल, दिल्लीमध्ये संत संमेलन मोहनजीच्या उपस्थितीमध्ये खऱ्या अर्थानं आम्ही त्या ठिकाणी केलं. हिमाचल प्रदेशमध्ये सोलनच्या ठिकाणी आम्ही संत संमेलन केलं.
त्या ठिकाणी मोहनजी उपस्थित होते आणि मग मोहनजींना सांगितलं की ही सगळी लोक रिद्धपुरात येतात, रेल्वे स्टेशन असणं गरजेचं आहे. आणि त्याच वेळेस ते सांगतील, मला ते म्हणाले की तुम्ही देवेंद्रजींशी बोला, काही अडचण नाही, तुम्हाला काय अडचण आहे. आणि मी ज्या वेळेस साहेबांना सांगितलं, रेल्वे मंत्र्यांना फोन केला आणि महिन्याभरात रेल्वे स्टेशन रिद्धपुरात खऱ्या अर्थानं साकारलं. हे खऱ्या अर्थानं साहेबांनी या महानुभावांसाठी केलेलं आहे. एवढाच नाही तर नांदेडच्या गोरक्षणचा बिकट प्रश्न, गिरीश भाऊ पालकमंत्री असताना आम्ही कित्येकदा जात होतो. आज गिरीश भाऊ सापडले आम्हाला, कृतज्ञता सोहळ्यात आम्हाला गिरीश भाऊ सापडले नाहीत, पण आज नेमके अधिवेशनाला गिरीश भाऊ आम्हाला सापडले. गिरीश भाऊ त्यावेळेस पालकमंत्री होते. सातत्यानं सांगत होतो. 14 मध्ये साहेब होते, साहेबांनी मिटिंग लावली, अविनाश ठाकरे आमच्या सोबत होते, मिटिंग लागली, साहेबांनी निर्णय घेतला आणि बघता बघता गोरक्षणच्या स्थानाला 22 कोटीचा निधी देऊन खऱ्या अर्थानं त्याचा विकास करणं सुरू आहे. हे साहेबांमुळे झालं. त्यानंतर अष्टजन्म शताब्दी आली. साहेबांना सांगितलं की काहीतरी आमच्या तीर्थक्षेत्रांना अर्थसंकल्पामध्ये आता खऱ्या अर्थानं मंजुरात मिळाली पाहिजे निधीची. त्यावेळेस रिद्धपूर 25 कोटी रुपये यापूर्वीच साहेबांनी दिले 14 मध्ये. आता पुन्हा आम्ही 25 कोटीचा प्रस्ताव खऱ्या अर्थानं टाकला. रिद्धपूर असेल, विष्णूर असेल, वर्धा जिल्ह्यातलं पंचाळेश्वर, आमचा आत्मा खऱ्या अर्थानं जिथं आहे ते पंचाळेश्वर, पोईचा देव, जाळीचा देव, असे मिळून 78 कोटी रुपयाचे विकास आराखडे आपण मंजूर केले. साहेब, त्या व्यतिरिक्त पर्यटन विभागातून ज्या वेळेस गिरीश भाऊ पर्यटन मंत्री होते, आम्ही बघत होतो गिरीश भाऊ पर्यटन मंत्री झाले पाहिजे, ग्रामविकास मंत्री झाले, विकासाचे आता काबिल. पाणी न्यायचं काम जर पडलं आम्हाला तर नक्कीच गिरीश भाऊ, खरं तर त्यावेळेस त्यांनी अत्यंत चांगले काम, आत्मीयतेनं आम्ही गेला की त्यांनी ते काम करावे. त्यात रामसगाव आहे, मंगरुळ आहे, पुसद आहे, कणाशी आहे, अशा या 4 तीर्थक्षेत्रांना 10 कोटी रुपये आहे त्यांच्या याच्यात. अशी विशेष कामं खऱ्या अर्थानं झाली. या अर्थसंकल्पामध्ये मंजूर केलेल्या ह्याच्यात फक्त पैठण आणि काटोल राहिलं. का राहिलं हे सांगता येत नाही. म्हणजे काय कारण, सीएफसी काटोल झालं, साहेबांनी सांगितलं काटोल तीर्थक्षेत्र झालं. आता साहेब पैठण राहिलं. पैठण हेही ताबडतोब 8-15 दिवसात खऱ्या अर्थानं झालं पाहिजे. यानंतर खऱ्या अर्थानं आम्हाला आपण पुढे जायचं आहे साहेब. फलटण मध्ये तीर्थक्षेत्र आहे. उद्या तुम्ही फलटण मध्ये आहात, तिथं भव्य दिव्य असं ती महानुभावांची खऱ्या अर्थानं पश्चिम काशी, दक्षिण काशी खऱ्या अर्थानं म्हटल्या जाते, ती काशी आहे. तिथे भव्य दिव्य असं मंदिरही त्या ठिकाणी आहे. आणि म्हणून या निमित्तानं खऱ्या अर्थानं तुम्ही अनेक कामं महानुभावांची केली. आज या ठिकाणी महसूल मंत्री चंद्रकांतजी बावनकुळे साहेब नाहीत. साहेबांच्या सांगण्यावरून महाराष्ट्रभरातले तीर्थक्षेत्र मंडळी आपण झोपले आहोत, आपण अजूनही जागे नाही, हे तेवढंच लक्षात घ्या. तुम्ही लक्षात घ्या की ज्या ज्या शेतामध्ये आपलं स्थान असेल त्या त्या शेतामध्ये नोंद करण्यासाठी महाराष्ट्र सरकारनं बावनकुळे साहेबांच्या माध्यमातून GR काढलेला आहे. आणि म्हणून जिल्हाधिकाऱ्यांना खऱ्या अर्थानं आपल्याला त्या ठिकाणी कळवावं लागेल. इथे त्याचे समन्वयक म्हणून अनिल बोडारे, विकास गावंडे, हरिहर पांडे यांना खऱ्या अर्थानं त्या महसूल विभागाने नेमलेला आहे. आणि आपण अचूक ठिकाणचे स्थानं तिथले जी आहे त्याची माहिती खऱ्या अर्थानं आपण दिली पाहिजे. ती त्या शेतकऱ्याच्या 7/12वर इतर अधिकारामध्ये त्याची नोंद होईल. म्हणजे उद्या त्यांनी कुणाला विकलं तर ते स्थान नष्ट होऊ शकणार नाही. यासाठी खऱ्या अर्थानं आपल्याला जागरूक होणं अत्यंत गरजेचं आहे. त्याचप्रमाणे अजून बावनकुळे साहेबांनी एक अजून काढलं की जे ग्रामीण, जे वन विभागामध्ये जी स्थानं आहेत जाता येत नाही. साहेब, स्वामी 800 वर्षापूर्वी तिथं गेले, त्यानंतर वन विभाग आहे. आधी आम्ही जर तिथं असेल तर जायचा रस्ताच आम्हाला नाही. आणि म्हणून त्या संदर्भातही GR बावनकुळे साहेबांनी काढला.
आणि वन विभागाला सांगितलं की पुरातन आहे, त्याच्या नोंदी घेतल्या पाहिजे आणि त्याच्या नोंदी खऱ्या अर्थानं हे सरकार घेण्याच्या तयारीमध्ये खऱ्या अर्थानं आहे, वन विभाग घेण्याच्या तयारीत आहे. ही सगळी कामं खऱ्या अर्थानं आपल्याला देवेंद्रजीच्या माध्यमातून घडते आहे. साहेब, या ठिकाणी आम्ही अधिवेशनात एक ठराव पारित केला. अवतार दिन, सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचा अवतार दिन 2 वर्ष भव्य प्रमाणात महाराष्ट्र सरकारने खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी संपन्न केला. त्या निमित्तानं तुमचं अभिनंदन करतो आणि या परिषदेमध्ये या ठरावही या परिषदेमध्ये अभिनंदनाचा ठराव या ठिकाणी ठेवतो की दिल्लीत बघा तुम्ही, महाराष्ट्र सदनामध्ये दिल्लीमध्ये खऱ्या अर्थानं अवतार दिन साजरा झाला. मुंबईत केला. साहेब मुंबईत येऊ शकले नाही. यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये खऱ्या अर्थानं तो कार्यक्रम होता, पण साहेब आले नाही. तरी या राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथराव शिंदे साहेब तिथे उपस्थित होते. त्याचप्रमाणे या राज्याच्या विधानसभेचे अध्यक्ष आदरणीय नार्वेकर साहेब उपस्थित होते. त्याचप्रमाणे बावनकुळे साहेब खऱ्या अर्थानं उपस्थित होते आणि अनेक मंत्रीगणांनी त्या ठिकाणी हजेरी लावली. अत्यंत सुंदर अवतार दिन खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी साजरा झाला. त्यानंतर नागपूरमध्ये झाला. दिल्लीतही गडकरी साहेब उपस्थित होते आणि नागपुरातही गडकरी साहेब खऱ्या अर्थानं उपस्थित होते आणि मी त्याही सभेमध्ये आदरणीय राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी मानवाळ संप्रदायासाठी किती कामं केली याची लिस्ट खऱ्या अर्थानं नागपूरच्या सुरेश भट्ट सभागृहात खऱ्या अर्थानं मी जनतेसमोर वाचून दाखवली. आणि तो अवतार दिन साहेब सातत्यानं चालत राहावा. मी या ठिकाणी बसलेल्या लोकांना विचारतो, अवतार दिन दरवर्षी महाराष्ट्र शासनाच्या वतीने साजरा व्हावा की नाही व्हावा? झाला पाहिजे, झाला पाहिजे. आता हे बघा साहेब, नाहीतर 2-4 संघटना येतात, लय त्रास देतात. काय करावं? त्यांना ही लोक किती कष्ट करतात याचं काहीच वाटत नाही. आणि म्हणून ही जनता तुमच्या समोर अखिल भारतीय महानुभाव परिषदेनं खरं तर हे पडदा मधात आणला. तुमच्या लाडक्या बहिणी तिकडच्या बाजूने बसलेल्या, त्यांना त्यांचा देवाभाऊ खऱ्या अर्थानं बघायचा आहे. पण या जागेमुळे तुम्ही आले की जागाच कमी पडायला लागली. कालिदास कमी पडतं म्हणून हे निवडलं, आता हेही कमी पडायला लागलं. पाऊस येईल, डोंगरे वस्ती सभागृहात झालेला कार्यक्रम पाऊस आला, त्यामुळे किंबहुना ती अडचण जाऊ नये म्हणून हालात घेतला. तर दोनही हाल फुल्ल झाले, बाहेरही आहेत. ते खऱ्या अर्थानं तुम्ही लोक म्हणतात की तुमचं ऐकतात साहेब, माझं अजिबात ऐकत नाही. लक्षात घ्या, कुणी मला काही सांगू नका. साहेब जे ऐकतात ते देवाचं, कारण ते देवेंद्र आहेत. आणि म्हणून साधनदाता सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंनी खऱ्या अर्थानं ते बळ त्यांना या ठिकाणी दिलेलं आहे आणि त्या निमित्तानं करतो. मी आभार व्यक्त करतो नाशिककरांचे. साहेब, ही नाशिककर मंडळी असेल, या ठिकाणी बाळासाहेब असतील, या ठिकाणी आदरणीय नाना गायकवाड, रत्ता नाना गायकवाड या ठिकाणी आहेत आमचे, ते असतील, दिनकर अण्णाही असतील, ही सगळी अप्पा भोजने असतील, ही सगळी मंडळी आणि इथली संत आदरणीय सुखिनकर बाबा, इतक्याही वयात अत्यंत तत्परतेनं काम करणारे चिरडे बाबा असतील, महंत डोळसकर बाबा असतील, अंजणगावकर सर असतील, त्याचप्रमाणे अधिक संत महंत कृष्णराज बाबा मराठे असतील, वालेराज बाबा असतील, अनेक संत महंत या जिल्ह्यातले सगळेच संत महंत यांनी 3 कार्यक्रम भव्य प्रमाणात खऱ्या अर्थानं साजरे केले. यांचं अभिनंदन पंथांनी करायला पाहिजे. अष्टजन्म शताब्दीच्या निमित्तानं डोंगरे वस्तीवर झालेला कार्यक्रम 1 लाख लोक होते. सगळी ताकद खऱ्या अर्थानं नाशिककरांनी लावली. शुभांगी ताई खऱ्या अर्थानं या ठिकाणी आहेत, नांदगावकर, या सगळ्या लोकांनी खऱ्या अर्थानं ताकद लावली. डोंगरे वस्तीचा झाला. नंतर साहेबांनी एवढं काम केलं म्हणून कृतज्ञता सोहळा आपण कालिदास कला मंदिरात ठेवला. प्रचंड लोक आली. हेही नाशिककरांनी करून दाखवलं. गुजरात मध्येही दिनकर अण्णांनी एक चांगला मोठा कार्यक्रम खऱ्या अर्थानं दिनकर अण्णाच्या माध्यमातून या सगळ्यांनी घेतला.
तोही यशस्वी झाला आणि आज पुन्हा अखिल भारतीय परिषदेचं 38वं अधिवेशन खऱ्या अर्थानं नाशिककरांनी या ठिकाणी घेतलं. म्हणून या सगळ्या नाशिककरांचं अखिल भारतीय महानुभाव परिषदेच्या वतीनं खर तर पुंजासेठ सांगळे या ठिकाणी बसलेले आहेत. आमचे उदय भाऊ आहेत. उदय सांगळे जी आहे ती सगळी मंडळी कुणाकुणाचं नाव घेऊ. मुंबईहून आलेली श्याम कोंडाळकर असतील ॲडव्होकेट, चौधरी असतील कलकत्त्यावरून आलेली, इकडे गंभीर परिवार इकडून दिल्लीवरून आलेला, सहयोग अरोडा आलेले आहेत. ही सगळी मंडळी, बरीचशी मंडळी अजून खाली बसलेली आहे. मी कुणाकुणाचं नाव घेऊ. मी तुम्ही या ठिकाणी सर्व आलात, तुमचं अभिनंदन खऱ्या अर्थानं करतो. पण ही काम करत असताना अत्यंत रक्ताचं पाणी करणारी काही माझ्या जवळची माणसं आहे. अविनाशजी तर आहेच आहे, विषय नाही, पण प्रकाश सेठ नन्नावरे असं व्यक्तिमत्व आहे. मंत्रालयातली फाईल कशा पद्धतीनं पळवायची ते तंत्र त्याच माणसाजवळ आहे. साहेबांनी सांगितलं होतं की फायलीला गोगनीचे गाय असतात, पण अशामुळे खऱ्या अर्थानं दादाजी भुसे मंत्री महोदय, शिक्षण मंत्री खऱ्या अर्थानं या ठिकाणी आले. दादाजी भुसे साहेबांचं मी अखिल भारतीय महानुभाव परिषदेच्या वतीनं स्वागत करतो. अशा माध्यमातून ते असतील चेतन नलवाडे असेल, आमच्या अमरावतीचा शंतनू इंगोले असेल, प्रसाद नाळे असेल, आमच्या मंदिरातला वडाळा मंदिरातला खऱ्या अर्थानं आज शास्त्री विजयराज बाबा शास्त्री येऊ शकले नाहीत. ही सगळी मंडळी, साहेब आम्ही गेलो मंदिरात गेलोय वडाळ्याच्या, आणि ही सगळी मंडळी अत्यंत तन्मयतेनं, मी जेव्हा जेव्हा सांगतो की मंत्रालयात या ठिकाणी जा, श्याम कोंडाळकर असतील, हांडे साहेब असतील, त्या वेळेस ते त्या ठिकाणी जातात. आणि प्रकाश सेठ तर सातत्यानं दर मंगळवारी या पंथाच्या कामासाठी केवळ मुंबईमध्ये असतात. या सगळ्यांना खऱ्या अर्थानं मला विसरता येणार नाही. या सगळ्यांचेही आभार या ठिकाणी व्यक्त करतो. तुम्ही सर्वजण या ठिकाणी आलात, तुमचं अभिनंदन करतो. तुमच्या उपस्थितीनं खऱ्या अर्थानं 38वं अखिल भारतीय महानुभाव परिषदेचं अधिवेशन आणि साहेब उपस्थित झाले, आणि म्हणून सुवर्ण अक्षरात परिषदेच्या खऱ्या अर्थानं साहेबांचं नाव कोरल्या गेलं, एवढं मी खऱ्या अर्थानं या ठिकाणी सांगतो. आणि पुढच्या अधिवेशनात 3 ठराव खऱ्या अर्थानं पारित करायला लावतो साहेब. हा सांगितलं. सर्वज्ञ अष्टशताब्दी मार्ग टप्पा 2, पहिला एक टप्पा आपण दिला साहेब, 234 कोटीचा हा आपण दिला, आणि हा आता जवळजवळ डोमेग्राम पर्यंत आहे. सगळी स्थानं आहे, जवळजवळ 200-300 स्थानं खऱ्या अर्थानं आहे. भारतभरातल्या भाविकाला काय, जगभरातल्या भाविकाला कुठला त्रास होणार नाही. आणि म्हणून सर्वज्ञ अष्टजन्म शताब्दी मार्ग टप्पा 2ला तात्काळ प्रशासकीय मान्यता मिळावी, याचा डीपीआर साहेब मंत्रालयात पोहोचवलेला आहे. फक्त याला ती मिळावी. तो 264 कोटीचा खऱ्या अर्थानं डीपीआर आहे, ते मिळावं. भगवान सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी अवतार दिनाला राज्य महोत्सवाचा दर्जा खऱ्या अर्थानं मिळावा, ही विनंती मी या ठिकाणी आपल्या समोर करतो. महत्वाची विनंती आहे, एकच आहे, शेवटची विनंती करतो की दिल्ली येथे प्रजासत्ताक दिन परेड 2026 आपण प्रस्ताव दिला. अभिजात, मराठी आणि रिद्धपूर हा चित्ररथ खऱ्या अर्थानं त्या दिल्लीच्या त्या रस्त्यावरून खऱ्या अर्थानं परेड मधून खऱ्या अर्थानं गेला पाहिजे. ते प्रस्ताव तिथपर्यंत पोहोचला. तुम्ही फक्त प्रस्तावाकडे बघितलं की काम होऊन जातं, इतकी ताकद खऱ्या अर्थानं तुमच्यात आहे. आणि म्हणून ते एक मागणी मी या ठिकाणी करतो. मला माहित आहे वेळ भरपूर आहे, कारण प्रचंड त्रास मी जसा तुम्हाला देतो, अर्ध्या रात्री देतो, मी त्रास देतो साहेबांना, अर्ध्या रात्री देतो, पण पंथाच्या कामासाठी देतो. पण माणूसही अजब आहे. लक्षात घ्या, रात्री 2 वाजता SMS टाकला तरी रात्री 2 वाजता उत्तर देणारा महाराष्ट्रात कोणी असेल तर त्या राज्याचे मुख्यमंत्री आहे. विचार करतो आपण, हे कधीही झोपत असतील, कधी काय करतात ते, तेव्हाच उत्तर मी बघतो, मी करतोय बाबा, करतोय दादा, काळजी करू नका.
तेव्हा आम्हालाही बरं वाटतं आणि शांत झोप खऱ्या अर्थानं लागते. साहेबांना प्रचंड त्रास खऱ्या अर्थानं मी देतो, पंथासाठी मी देत राहील, यात काही शंका नाही. पण त्याही पेक्षा साहेब, मी राजूरकर साहेबांना प्रचंड त्रास देतो, मी त्याच ठिकाणी आमच्या पळसकर साहेबांना त्रास देतो, मी दाभोळकरांना देतो आणि सगळ्यात जास्त त्रास खऱ्या अर्थानं महाले साहेबांना सुद्धा मी देत राहतो. हा त्रास सातत्यानं देत राहणार आम्ही. कारण आम्हाला वैयक्तिक काही नको साहेब, तुमच्याकडून काही नको. वैयक्तिक मागण्यासाठी आम्ही तुमच्या जवळ कधी येणार नाही. आम्ही जे मागू ते फक्त पंथासाठी मागू, आमच्या स्थानांसाठी मागू. आम्ही वैयक्तिक मागणार नाही. या ठिकाणी आदरणीय गिरीश भाऊ आहेत, जळगाव जिल्ह्याचे खऱ्या अर्थानं या ठिकाणी कुंभमंत्री ते खऱ्या अर्थानं आहेत आणि म्हणून गिरीश भाऊंची सातत्यानं साथ असते.